राज्यातील 60,000 एकर द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवली जाते। व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, नैसर्गिक संकट, दराच्या घसरणीचे ग्रहण आणि उत्पादन खर्चातील वाढ यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। तर वर्षभरात राज्यामध्ये 60,000 एकर क्षेत्रातील द्राक्ष बागा शेतकऱ्यांनी काढून टाकल्या। निर्यात धोरण, जीएसटी सारख्या कराची आकारणी, मजुरांचा तुटवडा, व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, हमी भाव नसणं, अवकाळी पाऊस, गारपीट अशा संकटाच्या मालिकांमुळे नाशिकसह सांगली, सोलापूर, बारामती, इंदापूर, पुणे या भागांमधील द्राक्ष बागा उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली आहे। सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून होती आहे। 3 एकरचा प्लॉट होता, फाटलेला होता, एकदम व्यवस्थित होता, फिलिंग झाली, सगळी झाली। आता फक्त पेपर रॅपिंग करायची आम्हाला याची, पण आज दिवशी पाऊस झाला पारवाकर, तर आम्हाला याची इच्छाच नाही राहिली प्लॉट मध्ये पडते। एवढे पैसे खर्च करून 10 ते 12 लाख रुपये आतापर्यंत आमचा खर्च झालेला आहे, पण तरी आज आमच्या हाती काहीच राहिले नाही। याच्यामध्ये सबसिडी वगैरे काहीतरी उपाययोजना केल्या, सरकारकडून नुकसान भरपाई येते, पण आमचा उत्पादन खर्चच आज 4.5 लाख रुपये ते 5 लाख रुपये आहे आणि सरकारकडून 20 ते 22 हजार रुपये हेक्टरी मदत मिळते। त्यामुळे त्यामध्ये आमचा स्प्रेइंगचं, ट्रॅक्टरांचं डिझेल सुद्धा निघत नाही। तर सरकारने यावर विचार करावा, एक द्राक्ष शेती ही पुढे चालत राहावी यासाठी एक काहीतरी उपाययोजना कराव्यात। आज महाराष्ट्रात नाशिक, सांगली, सोलापूर, सातारा इतर जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 60,000 एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कुऱ्हाड चालवली आहे द्राक्ष बागेच्या। त्याला कारणही तसेच आहे, दर मुबलक नाही आणि निसर्गाचं संतुलन बिघडलेलं आहे। अवकाळी पाऊस, गारपीट अशा प्रकारे शेतकऱ्यांची हानी होत आहे। त्यामुळे शासनाला विनंती आहे की शासनाने शेतकऱ्यांसाठी भरीवाशी निधी द्यावा आणि शेतकरी हा अन्नदाता समजून शेतकऱ्याला योग्य तो लाभ द्यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।